अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापुरात होणाऱ्या 59व्या प्रदेश अधिवेशनाचे उद्घाटन सोमवार दिनांक 23 डिसेंबर सकाळी 11:15 पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमास अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली। हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात 23, 24 आणि 25 डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन होणार असून या प्रांगणास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे नाव देण्यात आले आहे। या अधिवेशनात विविध शैक्षणिक व सामाजिक विषयांवरील सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक समस्या आणि त्यावरील उपाय, शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचे योगदान आदी विषयांवर या प्रदेश अधिवेशनात मंथन केले जाणार आहे। 3 दिवसीय अधिवेशनात विविध शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवर प्रस्ताव पारित करण्यात येणार आहेत। त्यासोबतच नूतन प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश मंत्री यांची निर्वाचन प्रक्रिया, देव, देश आणि धर्म, अभाविप, सर्वस्पर्शी, सर्वव्यापी काम, विकसित भारत ॲट 2047 या विषयांवर भाषण सत्रे, माहितीपर समांतर सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य शोभायात्रा आणि जाहीर सभा, नूतन प्रदेश कार्यकारिणी घोषणा होणार आहे। हे अधिवेशन निमंत्रित विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि कार्यकर्त्यांसाठी असून या अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहन अभाविपचे प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के यांनी केले। पत्रकार परिषदेस प्रदेश अधिवेशन स्वागत समितीचे सचिव सुहास जोशी, महानगर मंत्री यश उडाणशीव, प्रांत जिज्ञासा संयोजक रजनी गायकवाड उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुमचं नाव काय सांगितलं तुम्ही? आदित्य मुस्के, प्रदेश सहमंत्री आहोत। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचं प्रदेश अधिवेशन यंदा सोलापूरमध्ये होतं। 59वं प्रदेश अधिवेशन आहे। या विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश अधिवेशनामध्ये विद्यार्थी परिषदेचे जे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश आहे 23 जिल्ह्यातले कार्यकर्ते या अधिवेशनामध्ये येणार आहेत। एकंदरीत 22, 23, 24, 25 असं 4 दिवस हे अधिवेशन चालणार आहे। 22 तारखेला जसं विद्यार्थी परिषदेच्या प्रदर्शनी आपण उद्घाटन करत असतो, ते प्रदर्शनीचं उद्घाटन आणि औपचारिक उद्घाटन अधिवेशनाचं ते 23 डिसेंबरला आहे। 23 डिसेंबरला सकाळी 11 वाजता या अधिवेशनाचं उद्घाटन आहे आणि 25 डिसेंबरला सायंकाळी अधिवेशनाचा समारोप आहे। या अधिवेशनाला उद्घाटक म्हणून पद्मश्री मिलिंद कांबळे हे उपस्थित राहणार आहेत, जे डिक्कीचे चेअरमन आहेत आणि ते विद्यार्थी परिषदेच्या आता या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे। शैक्षणिक, सामाजिक असे दोन ते 3 प्रस्ताव या अधिवेशनामध्ये पारित होणार आहेत। त्यामध्ये सध्या महाराष्ट्रातली शैक्षणिक परिस्थिती, त्यामध्ये आवश्यक असलेले बदल आणि त्यानंतर सामाजिक परिस्थिती याच्यावर विचार विनिमय, चिंतन होऊन कार्यकर्ते त्या ठिकाणी आपलं अनुमोदन घेऊन त्या ठिकाणी 2-3 प्रस्ताव पारित करणार आणि हे प्रस्ताव पुढे भविष्यामध्ये वर्षभरामध्ये विद्यार्थी परिषद शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे। त्याच्यावर शासनाने योग्य निर्णय घ्यावा असं एकंदरीत या अधिवेशनामध्ये प्रस्ताव पारित होणार आहे। महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनासाठी सोलापुराचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि विद्यार्थिनी कार्यकर्ते 1200च्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। त्या सगळ्यांचं सोलापूरच्या वतीने स्वागत करण्यासाठी म्हणून आपण सोलापुरातील सगळ्या मान्यवर लोकांना घेऊन एक स्वागत समिती म्हटलेली आहे। त्या स्वागत समितीमध्ये संरक्षक म्हणून आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान अवताडे, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राम सातपुते आणि शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथजी बंकापूर यांचं हे आहे। अध्यक्ष म्हणून सोलापुरातले प्रतियश बांधकाम व्यावसायिक अंकुर पंधे हे या स्वागत समितीचे अध्यक्ष असणार आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।